कर्जमाफीच्या याद्या यायला सुरुवात झालेली आहे. आपण आता कासेगावात उभे आहोत. एक 4 एकरचे शेतकरी आहेत गोदूबाई राजपूत म्हणून. त्यांचंही कर्ज माफ झालेलं आहे. साधारण 1,74,000 एवढं त्यांचं कर्ज होतं. आपण त्यांच्याशी बोलू. कर्ज माफ झाले, काय भावना आहेत? बरं वाटते कर्ज. बरं वाटतंय. काय किती जमीन आहे तुमची? 4 एकर. बरं, मग काय अडचणी काय होत्या? अडचणी काय वरच्यावर दुष्काळ पाणी लागणं ही चालूच आहे. चालूच आहे. मग कर्ज कशासाठी काढलं होतं पहिले? शेतीत घालायसाठीच घ्यायचं आणि दुसरं काय. बरं, मग आता ती माफ झालं. लाभ झालं, बरं वाटते जरा कुठतरी बरं वाटते. आता नवीन कर्ज घ्यायला मोकळं झालं. घ्यायचं आणि परत आणि काय रानातच गुतवत राहायचं. राणा राजपूत आहे, त्याचंही एक कर्ज माफ झालेलं आहे. किती कर्ज होत तुझं? 48,000 होता. बरं, काय आता माफ झालं, काय करायचं आता? काय परत घ्यायचं हाईच आणि शेतीत घालायचं. घेतलेलं शेतीसाठीच होतं. पण पाणी दुष्काळ पडणं, पाणी लागणं ह्याच्यानं झालं होतं, भरायचं झालं नव्हतं. पण आता हे झालंय ते आधार झाला कुठेतरी. आधार झाला. खुश आहे एकदम. होय. 48 माफ झाला, आता नवीन कर्ज काढायचं. कर्ज काढायचं परत आणि शेतीतच गुततोय. होय, पण नवीन कर्जाला वाट मोकळी झाली. मोकळी झाली. आता कसं हाही चालू भरल्याशिवाय देत नव्हती परत आधी. पण आता ही नवीन मिळणार ना परत. बरं, म्हणजे कर्जमाफीचा फायदा झाला. काय सध्या शेतात काय काय? सध्या काय डाळिंबी हाईच. काय भाव मिळत नाही का? काय काय आता 2 वर्ष तर काय नव्हतंच. या वर्षी आता पहिल्या पिकाला आहे काय गावल ती गावल. बर, काय पहिली कर्ज व्यवस्थित भरत होता? हो, आधी रेग्युलर होतो. आणि या 2 वर्षातच काय झालं नव्हतं भरायचं. बर, थकीत गेलो होतो. बर, मग आता ह्याचा फायदा झाला. फायदा झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.